वाटलं असतं तर सुखी आयुष्य जगता आलं असतं, वाटलं असतं तर राजेशाही आयुष्य जगता आलं असतं. पण नाही, माझ्या देशातील रयत जर सुखी नसेल तर मला सुखी राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि म्हणून गांधीजींनी वस्त्रांचा त्याग करून फक्त धोतर आणि पंच अंगावर ठेवला. वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी क्रांत्या केल्या. आपल्याला माहित असेल दांडी यात्रा, आपल्याला माहित असेल मिठाचा सत्याग्रह. या क्रांत्या करून भारतीय लोकांना गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी चालवलेली ही एक योजना होती. आणि पुढे चालून आपण पाहिलेलं असेल की 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. परंतु हे स्वातंत्र्य मिळत असताना अनेक क्रांतिकारकांना आपल्या देहाचं बलिदान द्यावं लागलं. मार्ग जरी वेगवेगळे असतील तरी ध्येय मात्र एकच होतं. आणि ते ध्येय जोपर्यंत साध्य होणार नाही तोपर्यंत झोपणार नाही, अन्नाचा त्याग करेल. आणि त्याच वेळेला गांधीजींनी दुसरी एक घोषणा केलेली होती की जर जहाल मतवादानी, म्हणजे लोकांना त्रास देऊन, लोकांना छळून, लोकांचे प्राण घेऊन, लोकांचं रक्त सांडून जर या देशाला स्वातंत्र्य मिळत असेल तर नकोय मला असं स्वातंत्र्य. मला स्वातंत्र्य हवंय ते शांततेने मिळालं पाहिजे. एक रक्ताचा थेंब न सांडता स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. गांधीजी आधी करत होते आणि नंतर सांगत होते. गांधीजीच्या जीवनातला अतिशय एक सुरेख प्रसंग मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मला माहिती आहे तरी घरी जायचंय, आपल्याला बैल पुजायचे, त्याच्यानंतर बैल घेऊन यायचे आणि उरलं सुरलं दुकानात जायचंय, काहीतरी घ्यायचंय, काहीतरी खायचंय, आई काहीतरी आणायला सांगल आणि त्याच्यामधले 5 रुपये आपल्याला वाचणार आहेत, त्याचा आपण आनंद घेणार आहेत. इथपर्यंतही बरोबर आहे. हा विचार कदाचित गांधीजींनी केला असता तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं का? एक दिवशी गांधीजी आपल्या आश्रमामध्ये बसलेले असताना, आवाज येतच नाही का मागे? काय ऐकावं वाटतच नाही. गांधीजी आपल्या आश्रमामध्ये बसलेले होते. एक बाई खूप त्रासून त्यांच्याकडे आली, आपल्या मुलाला बोटाला पकडलं आणि त्या छोट्याशा मुलाला घेऊन ती गांधीजीकडे येते. गांधीजीकडे आल्यानंतर गांधीजींना तिनं सांगितलं की बापू, हा माझा छोटासा मुलगा आहे आणि काही जरी झालं 2-2 मिनिटाला हा साखर खातोय. तुम्हाला आवडते साखर? नाही आवडत ना? पण तो छोटासा मुलगा साखर खातोय, याला तुम्ही काहीतरी सांगा, हा तुमचं ऐकेल आणि याची साखर खाण्याचं बंद होईल. गांधीजी शांत राहिले. थोड्या वेळाने गांधीजींनी सांगितलं की ताई, तुम्ही एक काम करा, तुम्ही काय करा, उद्या माझ्याकडे या छोट्याशा मुलाला घेऊन या. बाईलाही प्रश्न पडला, एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला बापूंनी उद्या बोलवलं. ठीक आहे म्हणाली आणि त्या ठिकाणावरून ती बाई आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन गेली. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवस उजाडण्याची वाट पाहत होती, कारण तिला माहित होतं आपला मुलगा साखर खातोय, साखर जर जास्त खाल्ली तर कदाचित त्याला एखादा आजार जडेल आणि त्या आजारामध्ये या छोट्याशा मुलाचा मृत्यूही होऊ शकतो. आपला हा वंशाचा दिवा आहे, याला वाचवलं पाहिजे, याला टिकवलं पाहिजे. याच्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहते. दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला आणि त्या दिवशी ती आई आपल्या छोट्याशा मुलाला घेऊन पुन्हा गांधीजींच्या आश्रमामध्ये गेली. गांधीजींना समोर पाहिलं. त्यावेळेला त्या छोट्याशा मुलानं गांधीजींच्या पायावर डोकं ठेवलं आणि बाईनं विचारलं, बापू, आज तरी माझ्या मुलाला एखादा संदेश द्या की तो साखर खाणं बंद करेल. त्यावेळेला गांधीजींनी त्या छोट्याशा मुलाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा, साखर खाणं चांगलं नसतं, तू साखर खाणं बंद कर. एवढं सांगितल्यानंतर बाई त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी निघाली. पण बाईच्या मनात एक प्रश्न उभा राहिला आणि तो प्रश्न होता की हे जर 2 शब्द गांधीजींना सांगायचे होते, बघा बरं का, लक्षपूर्वक ऐका, अतिशय महत्वाचा विषय आहे. हे जर 2 शब्द गांधीजींना माझ्या मुलाला सांगायचे होते, फक्त 2 शब्द काय होते की बाळा, साखर खाणं बंद कर. साखर खाणं शरीरासाठी चांगलं नसतं. तर हे 2 शब्द गांधीजी कालही माझ्या मुलाला सांगू शकत होते. बाईच्या समोर प्रश्न पडलेला आहे की हे शब्द गांधीजी कालही सांगू शकत होते. तिला रावलं नाही आणि बाईनं विचारलं, बापू, एवढं तर तुम्ही माझ्या मुलाला कालही सांगू शकत होते. त्यावर
बापू म्हणजे महात्मा गांधीजींनी खूप छान उत्तर दिलं आणि ते उत्तर होतं, बाई ताई कालपर्यंत मीच साखर खात होतो म्हणून मी तुझ्या मुलाला सांगू शकत नव्हतो की बाळा तू साखर खाणं बंद कर. तू ज्या वेळेला माझ्याकडे आलीस तेव्हापासून मी साखर खाणं बंद केलं. आता मी साखर खात नाही म्हणून तो अधिकार